माझ्या पोटात काय असेल ना, काही काही सांगता नाही बाई येत. नाही ग, आम्ही सगळेजण त्यांना खूप वर्ष ओळखत होतो. असं काहीतरी करतील असं माझ्या स्वप्नात सुद्धा कधी मला वाटलं नाही ग. माझा नाही विश्वास बसत या सगळ्या बातम्यांवर. आई हे बघा, तुमचं खरं आहे, तुमची ओळख असेल जुनी, पण वेळेनुसार माणसं बदलतात आणि पैशाचे हाव तर माणसाला काय काय करायला लावेल याचा काही अंदाजही नाही लावू शकत आपण. बरं झालं आई, आपण डील फायनल करण्याआधीच हे सगळं घडलं, नाहीतर सावली हर्बल्सचं आणि रूपम कॉस्मेटिक्सचं नाव त्यात या केसमध्ये अडकलं गेलं असतं. आई म्हणजे तो म्हणूनच सावली हर्बल्स मध्ये एवढा इंटरेस्ट दाखवत होता, एवढा मागे लागला होता. म्हणजे त्याला आयुर्वेदिक प्रोडक्ट्सच्या मागे त्याचा हा काळा धंदा लपवायचा असेल. बाप रे, बरं झालं देवाने वाचवलं आपल्याला बाई. नाही, खरंच तुझं म्हणणं बरोबर आहे. आपण बरं झालं त्यांच्याबरोबर डील नाही केलं, नाहीतर आपण आपलं नाव सगळं अडकलं असतं या सगळ्या प्रकरणात. मला नाही काय कळतच नाहीये काय करायचं. आपलं नाव आलं असतं ह्याच्यामध्ये तर सावली हर्बल्स, रूपम कॉस्मेटिक्स, मेंदळे ग्रुप ऑफ कंपनीज, समाजात आपली काय इज्जत राहिली असती ग. हो, नाही, बरं झालं आपण हे सगळं नाही केलं. ते सगळं राहू देत. माझी जी इच्छा होती की सारंगला आपल्या कंपनीमध्ये परत काम करायला लावायचं, ते गेलं कुठच्या कुठे. शी. आई हे बघा, बहुतेक ना देवाच्याच मनात असं काही नव्हतं म्हणून हे सगळं घडलं असेल. बबलू, किती वाजलेत? 10. मग यांच्या चेहऱ्यावर का 12 वाजलेत? काय झालंय? शंकररावांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या गाडीत ड्रग्ज सापडलेत. शंकरराव, ड्रग्स? आई, काहीतरी गैरसमज झाला असेल. परत एकदा फोन करून विचार कोणाला तरी. मला सुद्धा आधी असंच वाटलं होतं रे. माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता, पण सगळीकडे बातमी फिरतीये, व्हायरल होतीये. सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल होतोय त्यांचा फोटो. मी त्यांना फोन केला तर त्यांनी नाहीच उचलला. त्यांच्या वकिलांनी उचलला आणि त्यांनी सांगितलं बातमी खरी आहे, त्यांना अटक झाली आहे. एक मिनिट आई, तुम्ही आता म्हणालात की वकिलांनी फोन उचललेला, म्हणजे वकील आहेत तर लवकरात लवकर आता त्यांची बेलवर सुटका होईलच. आणि मग एकदा ते निर्दोष बाहेर आले की मग आपण त्यांच्यासोबत असलेल्या पार्टनरशिप बद्दल पुन्हा एकदा विचार करू शकतो ना. तुमचे जुने संबंध आहेत.